श्री भावार्थ रामायण आरण्यकांड अध्याय 4 श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। नाथ महाराज पुढे जाऊन म्हणतात की मागील अध्यायात विरहादाला मारून शरभंग ऋषीचा उद्धार करून त्यांना सत्यलोकाला पाठविले। त्यावेळेस तेथील सर्व ऋषीवर्य श्रीरामाकडे आले आणि श्रीरामांना बोलू लागले की हे रामा, आमचे संरक्षण कर, आम्हाला जीवनदान द्या, कारण अत्यंत क्रूर राक्षसाने आम्हाला त्रास देऊ लागले, अनेकांना मारले, त्यांचा अंत्यविधी करावे म्हटले तर त्यांना सुद्धा राक्षस मारू लागले आणि अनेक ऋषीवर्यांचे मांस भक्षण करू लागले। आम्ही काय करावे, आम्हाला वाचवा म्हणून श्रीरामापुढे गराने गाऊ लागले आणि रामाला बोलू लागले, रामा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, आमचे रक्षण करण्यासाठी तू सज्ज हो आणि अशा क्रूर राक्षसाचा निपात कर, कारण तू कृपाळू आहेस, तू दिनाचा नाथ आहेस, म्हणून काया वाचा मनाने आम्ही तुला शरण आलो, आमचे संरक्षण कर असे म्हटल्यानंतर श्रीराम म्हणतात की हे ऋषीवर्या, मला शरण आलो असे म्हणू नका, तुम्ही वयोवृद्ध हुशार आहात आणि तुमचे संरक्षण करणं माझे कर्तव्य आहे आणि मी करणारच, कारण तुम्ही महान तपस्वी आहात। तुमची सेवा करण्यासाठी मला संधी द्या आणि आमचे क्षत्रियांचे धर्म केवळ साधुसंतांचे व धर्मांचे रक्षण करणे हाच आहे, म्हणून तर मी आज वनामध्ये आलो आहे, तुम्ही काळजी करू नका। आणि पुढे श्रीराम म्हणतात की तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या, तुमच्या आशीर्वादाने दुष्ट राक्षसांचा समूळ नायनाट करतो। असे बोलणे ऐकून सर्व तपस्वींना आनंद झाला आणि शरभंग ऋषीने सांगितल्याप्रमाणे सुतीक्ष्ण ऋषीवर्यांच्या आश्रमाकडे निघाले आणि त्या आश्रमापुढे आल्यानंतर ते आश्रम अगदी सुंदर आणि सुशोभित दिसू लागले आणि असं आश्रम बघितले की मनातील भ्रम सुद्धा निघून जाते। अशा आश्रमाजवळ श्रीराम आले। श्रीराम माझ्या आश्रमासमोर आले असे समजल्यानंतर सुतीक्ष्ण ऋषी आपले ध्यान धारणा सोडून श्रीरामांकडे आले आणि म्हणू लागले की ज्या श्रीरामासाठी ध्यान वेद पठन केले तोच राम आज माझ्या आश्रमाजवळ आले, नव्हे माझ्या आश्रमात आले, आज मी धन्य झालो असा आनंद ऋषीवर्यांना झाला आणि असा उल्हास ऋषींचा श्रीरामाने बघितला आणि ऋषीवर्यांच्या मनात काय आहे आणि रामाच्या मनात काय जाणणार आहे, तीक्ष्ण दृष्टी ऋषीवर्यांचे असल्यामुळे श्रीरामांचे देखणे रूप पाहिले। त्यावेळी श्रीराम ऋषीवर्यांना वंदन केले आणि ऋषीने श्रीराम व लक्ष्मणाला आलिंगन दिले आणि म्हणू लागले की हे रामा, इथे तुम्ही माझ्याजवळ राहा आणि इथे कुठल्याही प्रकारचे भय नाही। म्हटल्यावर सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात 6 महिने राहिले। त्या कालावधीत ऋषीवर्याने फळे मुळे देऊन श्रीरामांना वंदन करून एकमेकांना आलिंगन देऊन श्रीराम म्हणतात की आम्हाला आता राहिलेले 14 वर्ष दंडक अरण्यात राहायचे आहे। असे म्हटल्यानंतर ऋषीवर्यांना आनंद झाला। ऋषीने श्रीरामांना आलिंगन दिल्यावर ऋषीने श्रीरामांना आज्ञा दिली आणि श्रीराम दंडक अरण्यात निघाले। तेव्हा श्रीरामांना लक्ष्मण म्हणतो की हे दादा, मागे आपण येत असताना विराधाने सीतेचे अपहरण केले होते, आता तुम्ही पुढे, मध्ये सीता व मागे मी असे चालत राहू। असं म्हटल्यानंतर त्याच पद्धतीने चालत निघाले। त्यावेळेस आश्रमातील सर्व ऋषीवर्य श्रीरामासंगे दंडक अरण्यात निघाले आणि अशा प्रकारे जात असताना मधुर असे गायन व नृत्य करीत तलावाकडे जाऊ लागले। त्यावेळेस नृत्यांगीत कुणी गायले हे दिसत नाही
असं श्रीरामाने ऋषीवर्यांना विचारले. तेव्हा ऋषीवर्य सांगू लागले की हे रामा, ह्या तलावाचे नाव पंचासूर आहे आणि त्या तलावाची निर्मिती मांडकर्णी ऋषीने केली आहे. त्यांनी 10,000 वर्ष निराहारी उपवास करून त्यांना स्वर्ग प्राप्त झाले होते. म्हणजे मरण अवस्था वाटत होती, विषयाची निवृत्ती होती, त्यांना कसल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. अशी तपश्चर्या ऋषीने केली. तेव्हा इंद्राने 5 अप्सरा पाठवून दिल्या व सुंदर गायन नृत्य करू लागल्या. त्यावेळेस ऋषीने त्या अप्सराला पाहिलं आणि ऋषींना काम वासना निर्माण झाली आणि त्या अप्सरेबरोबर नाचू लागले आणि ऋषीचा तप भंग झाला आणि अप्सरा स्वर्गाला चालल्या. त्यावेळेस ऋषी त्यांच्या पाया पडून म्हणू लागला की तुमच्या पाया पडतो, मला विषय संग द्या. असे काकुलती येऊ लागला. परंतु अप्सरा त्यांचे काही एक ऐकनात आणि त्या निघून गेल्या आणि ऋषींचा तप भंग झाला. म्हणून त्या ऋषींना मंदकर्णी असं नाव पडले. त्यावेळेस ऋषींचा वैराग्य विवेक निघून गेला आणि इकडे इंद्राला भीती वाटू लागली. आता ऋषींनी जर मला शाप दिला तर काय करावे, कारण ऋषी हे भूत भविष्य जाणणारे आहेत. म्हणून भीतीने त्रासून गेला आणि ऋषीजवळ इंद्र येऊन म्हणू लागले की मला तुम्ही माफ करा, मला तुम्ही माफ करा, माझ्याकडून काहीही मागा, मी तुम्हाला देतो. असं म्हटल्यानंतर ऋषीवर्य म्हणतात की हे इंद्रा, मला फक्त तू जे अप्सरा पाठविलास त्याच अप्सरा दे आणि त्या मी भोगीन. असं म्हणून ऋषीने विचार केले की मी 10,000 वर्ष तप करून वृद्ध झालो आहे आणि अप्सरा माझी हेळना करतील. म्हणून ऋषीने आपल्या सामर्थ्याने तरुण झाला, सुंदर असे रूप धारण केले आणि इंद्राने अप्सराला पाठविले. त्यावेळेस अप्सरांना सुद्धा ऋषींच्या स्वरूपाची भुरळ पडली आणि त्या तलावाच्या ठिकाणी घर केले आणि त्या अप्सरा ऋषी संगे राहून गायन करू लागल्या. अशी माहिती सांगितली आणि श्रीरामाने त्या तलावाच्या ठिकाणाचे पाणी प्याले. त्यावेळेसच श्रीरामांना ऋषी दिसू लागले आणि ऋषींना श्रीरामाचे मुख दिसले. त्यावेळेस ऋषींना आनंद झाला आणि मंदकर्णी ऋषींनी त्या श्रीरामांना आदराने आपल्या आश्रमात नेले आणि तिथे श्रीराम राहू लागले. मंदकर्णी ऋषी म्हणू लागले की इतके वर्ष निष्काम तप केल्यामुळे आज श्रीराम मला भेटले. असे म्हणू लागले आणि श्रीरामाची भक्ती ऋषीवर्य करू लागले. त्यामुळे ऋषींनाही समाधान झाले आणि त्या 5 अप्सरा सुद्धा श्रीरामाच्या नामामुळे पुण्य प्राप्त झाले आणि ऋषींनाच अप्सरांना श्रीरामाने त्यांचा उद्धार करून श्रीराम पुढे मार्गक्रमण करू लागले. मार्गक्रमण करत असताना सीता लक्ष्मण ही श्रीरामांच्या मागे जाऊ लागल्या. असे कुठे वर्ष, कुठे 1.5 वर्ष आश्रम करत करत परत सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात आले आणि श्रीरामाने ऋषींना आलिंगन दिले आणि श्रीरामाने ऋषीवर्यांना विचारले की आता आम्हाला अगस्ती आश्रमाला जायचे आहे. असं म्हटल्यानंतर ऋषीने आश्रमाकडे जाण्याचा मार्ग दाखविले. तेव्हा बोलू लागले की इथून अर्धे मैल ऋषींचे आश्रम आहे. तेव्हा सर्वजण ऋषींना वंदन करून निघाले. तेव्हा ऋषी सांगू लागले की अथापी आणि वातापी इलवन याने अनेकांना त्रास दिले होते. त्यांनी एक जण अन्न व्हायचे, एक जण वाढायचे आणि तिसरा ऐकून त्या ब्राह्मणाला खायचे. असे करत असताना अगस्तीने त्यांच्याकडे जावे
असे विचार करून अगस्ती ऋषी आले. त्यावेळेस अगस्तीने अन्न झालेल्या इलवाल मधीच फस्त झाला. वातापिने इलवलला बाहेर ये म्हटल्यावर अगस्तीने सांगितले की तो मध्येच आहे, तो बाहेर येणार नाही. तेव्हा वातापिने अगस्तीच्या अंगावर धावून आला, तेव्हा त्याला जाग्यावरच भस्म केले. अशा प्रकारे राक्षसांचा निपात अगस्ती ऋषीने केले आहे. ते अगदी सामर्थ्यवान आहेत, म्हणून तुम्ही अगस्तीच्या आश्रमाची वाट सांगतो की सुरुवातीस ज्येष्ठ ऋषी अगस्ती व त्यांचा बंधू कनिष्ठ महामती असे आहे. त्यात पुढे अर्धे योजन अगस्तीचे आश्रम लागेल. सुरुवातीस महामतीच्या आश्रमात राहा व नंतर ज्येष्ठांच्या म्हणजे अगस्तींच्या आश्रमीच्या ठिकाणी जावा. त्यावेळेस तिघांनी सुतीक्ष्ण ऋषींना वंदन करून निघाले आणि महामती ऋषींच्या आश्रमात आले आणि तिथे एक रात्र राहिले. दिवस निघाल्यानंतर अगस्तींच्या आश्रमात जातील. तिथे त्यांनी रामाना बोध करतील आणि नाथ महाराज एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन इथेच अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.